जय गजानन. गण गण गणात बोते. देव तुम्हाला म्हणत आहे, या क्षणी माझी इच्छा आहे की काही मौल्यवान वेळ तुमच्यासोबत घालवावा. माझे हृदय तुमच्यासाठी उघडावे, तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यावी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. माझ्या बाळा, मी तुला कधीच माफ करणार नाही असे विचार करणे थांबव. माझ्याकडे तुमच्याकडून झालेल्या चुकाबद्दल क्षमा माग. मला तुमच्या हृदयात शोध, तुमच्या आजूबाजूला शोध. मी तुम्हाला नक्कीच दिसेल. विश्वास असेल तर स्वामी मला क्षमा करा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. देव तुम्हाला म्हणत आहे, हीच ती वेळ आहे जिथे सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक छान योजना आहे. त्या खुल्या दारातून विश्वासाने पाऊल टाका. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ज्या वाईट काळामधून तुम्ही गेला आहात त्या काळाने तुम्हाला अजून मजबूत बनवले आहे. कोणतेही काम सुरू करण्यात जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर ते काम तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे विचार करण्यात वेळ न घालवता जे पाहिजे त्या गोष्टी सत्य उतरवण्यासाठी लगेच प्रयत्न करा. वेळ वाया घालू नका. ते काम आजपासून सुरू करण्यातच शहाणपण आहे. जिंकण्यासाठी सिद्ध आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच विजय मिळवण्याची तुमच्यासाठी गुरुकिल्ली आहे. तुम्ही आयुष्यात थांबू शकता, पण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही. ती चालत राहते. त्यामुळे वेळ वाया घालू नका. वेळेचे महत्त्व ओळखा. आज तुम्ही जे करणार त्यावर तुमचे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. जर तुमची स्वप्ने मोठी असतील तर तुम्हाला त्यासाठी आज कामही मोठे करावे लागेल. तुम्ही कसे दिसता याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही काय करता या गोष्टीने खूप फरक पडतो. तुमच्या दिसल्याने नाही दिसणारे कितीही सुंदर जरी असले तरी कर्तृत्व शून्य असले तर त्या दिसण्याला कोणीही विचारत नाही. म्हणून नेहमी कर्तृत्व महान ठेव, कारण या जगामध्ये त्याला किंमत आहे. तुला माहीत नसेल, पण तुझ्या दयाळू स्वभावामुळे मी तुझ्यावर मोहित झालो आहे. जेव्हा तू प्रेम नजरेने माझ्याकडे पाहतोस, माझ्याकडे प्रार्थना करतोस, ते सर्व प्रार्थना मी ऐकली आहे. माझे सदैव तुझ्यावर लक्ष असते, कारण तू माझा प्रिय भक्त आहे. तुझे वाईट दिवस संपले आहे. तुझी प्रार्थना स्वीकारण्याची वेळ आली आहे. लवकरच तू माझा आशीर्वाद प्राप्त करशील. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये 1111 टाईप करा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलेही वाईट करणार नाही. देवावर विश्वास ठेवा. देव सर्व व्यवस्थित करतो. देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची परत आनंदी होण्याची वेळ आली आहे. तुमचे चांगले दिवस येत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही तुमच्या सोबत आहे. मला तुमची मदत करू द्या. माझे देवदूत तुमच्या सोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहे. खरं तर म्हणूनच तुम्ही आनंद होण्याची गरज आहे, कारण माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास योजना आहे. ती मी लवकरच तुम्हाला देणार आहे. विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहे, आज तुमचा दिवस आहे. हा संदेश तुमच्या समोर येणे हा निवड योगायोग नाही, तर तू ब्रह्मांड शक्ती नाही तुमच्या समोर आणला आहे. कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला काही आशीर्वाद देण्यात उत्सुक आहे.
देवाने तुमचे संघर्ष पाहिला आहे. देव तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्या सोबत होता. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगतीची योजना आखली आहे. तुमच्या भविष्यात काय मांडले आहे हे जर का तुम्ही पाहू शकले असता तर तुम्ही आनंदाने नाचून ओरडले असता. तुमचे मन शांत करा आणि माझे अस्तित्व जाणून घ्या. मी प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. माझ्या सेवेत आनंद घ्या. मी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. मी तुमच्या तुटलेल्या हृदयावर उपचार करणार आहे. तुमचे दुःख माझ्याजवळ व्यक्त करा. विश्वास असेल तर होय माऊली, तुमची लीला अपरंपार आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही. अशा वेळी माझे स्मरण करा. मी तुमच्यासाठी येथे आहे. मी कुठेही गेलेलो नाही आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त चांगल्या विचाराने जगता आलं पाहिजे. नवीन काहीतरी करण्याचे विचार दररोज मनामध्ये येत असतात, पण त्यासाठी उतरणे हाच खरा संघर्ष आहे. आणि जो ह्यासाठी प्रयत्न करतो तोच विजयी होतो. प्रयत्न कर. प्रयत्न करणे सोडू नकोस, कारण प्रयत्न करणे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना यश मिळवून देणे हे माझ्या हातात आहे. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्याची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची अपेक्षा तू सोडली होतीस ते पूर्ण होईल. म्हणून हार मानू नकोस. उठ, उभा राहा आणि लढत राहा. प्रयत्न करत राहा. विजय तुझाच असेल. हाच तुला माझा आशीर्वाद. माऊली भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जय गजानन टाईप करा. गण गण गणात बोते.